राजकारणामध्ये सर्वात मोठा धोका समोरून येणाऱ्या शत्रूकडून नसतो, तर तो आपल्याच बाजूला उभ्या असलेल्या आणि पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची वाट पाहणाऱ्या मित्राकडून असतो. मित्रांनो, ऐकायला हे थोडं कडू वाटेल, पण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये हेच 100% सत्य आहे. आज आपण विचार करत आहेत की उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? पण या प्रश्नाचे उत्तर महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा नाही. या प्रश्नाचं खरं उत्तर दडलंय ते काँग्रेस आणि शरद पवार यांच्या बंद दरवाजाच्या आडच्या रणनीतीमध्ये. 2024च्या नंतर म्हणजे 2024च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत जे काही घडलंय त्यामुळे आता मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण याचे नियम पूर्णपणे बदलले आहेत. जर उद्या महाविकास आघाडीची सत्ता आलीच तर काय काँग्रेसने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सहजासहजी देईल का? म्हणजे काँग्रेस मुख्यमंत्रीपदाची खुर्ची उद्धव ठाकरेंना सहजपणे देतील का? की सत्तेच्या या सारेपाटात त्यांना पुन्हा एकदा डावललं जाईल? आज आपण आघाडीतील या सुप्त आणि भयानक गृहयुद्धाचं अत्यंत सविस्तर डिकोडिंग करणार आहोत. पडद्यामागचा हा खेळ समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत लक्ष देऊन बघा. मित्रांनो, जेव्हा 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना हा एक अत्यंत मजबूत आणि अखंड पक्ष होता. त्यांच्याकडे आमदारांचे मोठे संख्याबळ होते आणि त्यामुळेच त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकून मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. पण आज 2026 मध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. 2022च्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष कमकुवत झाला आहे आणि 2024च्या निवडणुकांचे जे निकाल आले त्याने तर महाविकास आघाडीतील संपूर्ण ताकद आणि समीकरणाचे संतुलनच बिघडवून टाकले. आजच्या घडीला काँग्रेस पक्ष राज्यात अत्यंत ताकदवान आणि मोठा भाऊ म्हणून पुढे आला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही आपला दबदबा कायम ठेवला आहे, पण या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे संख्याबळ मर्यादित राहिले आहे. आता इथे सर्वात मोठा राजकीय पेच निर्माण होतो. राजकारणात कोणीही कुणासाठी सत्तेचा त्याग करत नसतो. समजा उद्या 2029च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांबद्दलच्या नाराजीमुळे महायुतीचा पराभव झाला आणि महाविकास आघाडीला बहुमत मिळाले, तरीही मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सुटणे हे जवळजवळ अशक्य आहे. ज्या काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील तो पक्ष आपला हक्क सोडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का करेल? दिल्लीतील काँग्रेस हायकमांडला आता महाराष्ट्रामध्ये स्वतःचा मुख्यमंत्री बसवायचा आहे आणि दुसरीकडे शरद पवार साहेब जे राजकारणातील सर्वात मुरब्बी आणि अनपेक्षित चाली खेळणारे नेते मानले जातात, ते ऐनवेळी कोणाच्या पारड्यात वजन टाकतील हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समोरील सर्वात मोठे आव्हान हे महायुती नसून स्वतःच्याच आघाडीतील स्वतःचे सर्वस्व आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून स्वतःला प्रस्थापित करणे हे आहे. जोपर्यंत ते महाविकास आघाडीत आपणच किंग आहोत हे सिद्ध करत नाहीत तोपर्यंत त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न काँग्रेसच्या राजकीय चक्रव्यूहात अडकून पडण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परत एकदा मुख्यमंत्री होतील का? तुमचं ह्याबद्दल काय मत आहे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण ह्यावरती चर्चा नक्की करू. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मराठी वर्ल्ड ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.